नमस्कार मित्रांनो. मी SG कोंडवड इथं RF म्हणून आहे. हा FDCM म्हणजे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महामंडळ आहे आमचं. ह्या इथं मागील 1 वर्षापूर्वी ह्या स्वामीला लागली. पहिलं अल्लापल्ली येथे 1926 मध्ये याची स्थापना झाली होती इंग्रज काळामध्ये. तर ते काही म्हणजे भरपूर वर्षानंतर ते बऱ्याच मध्ये हे आल्या त्रुटी आल्या किंवा म्हणजे काय म्हणजे त्याला तोट्यामध्ये चालली होती ती मशीन, तर बंद पडली होती. ते परत ते डिपार्टमेंटनं आमच्याकडे हँडवर्क केली, झालं 1-2 वर्षाखाली. तर तिथं आम्ही इथं मग स्टार्ट केलं हा युनिट जस्ट 1-1.5 वर्ष झालं. तर इथून आपण आता राम मंदिर जे देशाचं मोठं प्रोजेक्ट आहे अयोध्या मंदिर बनत आहे, तिथं आपण माल इथून सुपरफाईन एक नंबर क्वालिटीचा माल इथून आपण पाठवत आहोत अयोध्या. त्याच्यानंतर संसद भवनला आपण जो नवीन संसद भवन बनला आहे तिथलं जे पूर्ण फर्निचर आहे ते आपण इथूनच पाठवलेलं आहे तिथं पण माल. त्यानंतर भारत मंडपम दिल्ली आणि पुरातत्व विभागामध्ये 2-3 ठिकाणी पाठवलं, जसं आपलं महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरचं. हां, तर इथे पाठवलेलं आहे आपण इथून. तर आपलं जे इथं सागवान आहे हा सीपीटिक म्हणून ओळखला जातो. सीपीटिक म्हणजे ह्या गडचिरोली चंद्रपूरमध्ये जो टीक बनतो तो सीपीटिक या नावाने ओळखला जातो, जो की सुपरफाईन टीक म्हणून आहे. आपल्या ॲनालिसिस झालेला आहे. अयोध्या राम मंदिरसाठी जेव्हा ते त्यांना न्यायचं होतं आपल्या भारतामधून लाकूड, तर त्यांनी पूर्ण आपल्या भारतातील सागवानचं टेस्ट केलं, तर त्यात सगळ्यात बेटर क्वालिटी आपली इथली मिळाली, म्हणून त्यांनी मग ऑर्डर इथं दिलेलं आपल्याकडे. तर त्याच्यामध्ये सॉमिलमध्ये कटर आणि त्याला आपण सहाय्यक म्हणतो आणि हेल्पर हे कंत्राटी पद्धतीने त्यांना घेतलेलं आहे. आणि काही मग त्यांना लॉग लिफ्टर जे लॉग उचलून हे करण्यासाठी असतात ते. इथे आपण गव्हर्नमेंटचे पण ऑर्डर घेतो, प्लस प्रायव्हेटही जे काही ऑर्डर देतात घरगुती त्यांच्या कामासाठी, ते सुद्धा ऑर्डर आपण इथं घेऊन त्यांना आपल्या इथला कट करून एक कोटेशन बनवून देतो की जे त्यांना जे गव्हर्नमेंट रेट आहेत त्यानुसार त्यांना देतो आणि मग आपण त्यांना सप्लाय करत असतो. आता याच्या पुढं आपल्याला काय विचारायचं कोणाचे काय प्रश्न थोडक्यात? कोणत्या प्रकारचे मशीन आहेत सर? मशीन एक आहे हॉरिझॉन्टल आणि 2 व्हर्टिकल आहेत. हॉरिझॉन्टल मशीनवर जो मोठे लॉग असतात, जे की मॅन्युअली आपल्याला तो लॉग असे जे मोठे लॉग आहेत त्याला मुवमेंट करणं शक्य होत नाही, ते आपण हॉरिझॉन्टलवर करतो. कारण त्याच्यावर एक रेल आहे पटरी अशी, त्याच्यावर आपला लाकूड आपण डंप करू, मग तो लाकूड आपल्याला जागेवर जाऊन बघायचं असं तर आपण दाखवून देऊ. तर तो रेल ट्रॅक आहे, तो ट्रॅक जाणार आणि ही पट्टी अशी घुमत राहणार. म्हणजे तो जो आपण जे काही मेजरमेंट आपण घेणार आहे 1 इंची 2 इंची, तो त्या हिशोबाने तो स्लाइस बनवत जाणार आणि मग तो तिथून उचलून मग तो आपण कटबॅक छोट्या ह्याच्यावर करतो व्हर्टिकलवर मशीनवर. आणि 2 व्हर्टिकल मशीन आहे, तिथं आपण तो छोटे लॉक कापू शकतो व्हर्टिकलवर. इथे नोंद आहे एक जो आमचा मटेरियल म्हणजे राऊंड लॉग येतो आपल्या डेपोमधून, सेल डेपोमधून आमच्याकडे, त्याला आवक रजिस्टर म्हणून आम्ही तो एक नोंदवही ठेवतो. म्हणजे जे बाहेरून जे मटेरियल येते आपलं राऊंड लॉग, त्यासाठी किती मटेरियल आपण आणलेलं आहे त्याचा हिशोब ठेवण्यासाठी. त्यानंतर ते डेली कटिंग रजिस्टर एक ठेवतो. म्हणजे जे काही एका लॉटमध्ये आम्हाला जर 10 नग निघले असेल, त्या 10 नगाचं प्रत्येकाचं बायफर्गेशन कसं झालेलं आहे, एका नगापासून किती मटेरियल आपल्याला कटबॅक मिळालेलं आहे, त्याचं डेली रिपोर्ट आमच्याकडं आम्ही ठेवतो. त्याचं एक पीस, त्याच्यामधून फर्रा किती निघाला, म्हणजे वेस्टेज तो भुसा किती निघाला, आणि त्यात कट साईज ज्या वापरेबल किती आहेत त्यासुद्धा. तर ते झालं डेली रिपोर्ट. आणि त्यानंतर ठेवतो डिस्पोजल, म्हणजे इथून आम्ही जो काही माल विक्री करतो त्याचं निर्गत रजिस्टर, असे 3 रजिस्टर ठेवतो आम्ही.
विक्री एक गव्हर्नमेंटचे फिक्स रेट आहेत तुमच्या याच्यानुसार साईजनुसार 800 रुपये पर CFT पासून ते 23,500 रुपये पर CFTचा रेट आहे आमच्याकडे. ग्रेडवर डिपेंड असतो का? म्हणजे हा ग्रेडवर डिपेंड असतो का? रेट जो असतो तो ग्रेडवर डिपेंड असतो का? ग्रेडवर नाही, मग त्याच्या विड्थ आणि लेंथवर. म्हणजे 1 इंच बाय 1 इंच असेल त्याची साईज आणि 3 फूट 6 फूट जर लेंथ असेल तर त्याला 800 रुपये पर घन फूट. म्हणजे लाकूड कोणत्या क्वालिटीचं वापरतो आपण? म्हणजे लाकूड आम्ही इथं 4, 5, 6 ग्रेडचं लाकूड वापरतो. 4 ग्रेडपासून ते 6 ग्रेडपर्यंत. आणि फक्त राम मंदिरसाठी आम्ही एक ग्रेडचा माल वापरतो. नाही, प्रादेशिकचा माल येत नाही कारण आमच्याकडे भरपूर डेपो आहे. पण जसं आता राम मंदिरसाठी काही लॉग त्यांना सुपरफाईन लॉग पाहिजे होते ते आमच्याकडे कमी पडत होते, तर आम्ही मग प्रादेशिक सोडून ते विकत घेतले ते तशी लॉग. आता नाही, संपलाय माल. आता ते आपल्या हे करायचं आहे, म्हणजे आणायचं आहे बाहेर. तरी कटिंग झाल्यानंतर माल कसा ओळखला जातो? म्हणजे लाकूड काय ओळखायचं ते? हे ग्रेड नाही, कटिंग झाल्यानंतर त्याचं काही ग्रेडेशन नाही. आम्ही इथं ग्रेडेशन काही करत नाही, इथून काही ग्रेडेशन करत नाही. आता अवैध म्हणाल तर जसं आता हे अरागिरणीमध्ये ना, जसं आपला हे झालं, आता हा लोड भरत आहे आपला, हा मुंबईला चालला ना, नार्सी एंटरप्राइजेस म्हणून आहे मोठं हे, तर तिथं चालला आहे तो माल. तर ते आपल्याला त्यांनी एक आम्ही कोटेशन दिलं, त्यांची डिमांड आली, त्यानंतर आपण कोटेशन दिलं. कोटेशन दिल्यानंतर त्यानुसार साईज त्यांना आपण कट केला. कट केल्यानंतर आपल्याला ते द्यायचे आहे आता ते मोजून. आता मोजता समजा तुम्ही जो कोणी गार्ड किंवा फॉरेस्टर जिथं असेल ते त्यांची जिम्मेदारी, ते मोजून देणार. तर ते देता त्यांनी जर 1000 पीस डिमांड होती, तुम्ही 1100 टाकले, म्हणजे 100 पीस तुम्ही एक्स्ट्रा टाकले, तर तेच समजा अवैध झालं ना. ते जेवढे त्यांनी डिमांड केली होती, त्यांनी जेवढे पैसे भरले तेवढे पैसे तुम्ही द्यायला पाहिजे. आता ओळखायचं कसं? आता ओळखणार कसं? डेली रिपोर्ट होते नाही, पकडलं कुठं जर कंप्लेंट झाली तुम्ही रस्त्यामध्ये पकडलं तर ते जसं आता आपण डेपोतून एखादा प्रायव्हेट याने घेतला माल, डेपोतून माल घेतल्यानंतर ग्रेडनुसार त्याला टिपी भेटते. हा, ते एक झालं होतं आल्लापल्लीला. इथं आता ते बंद केलं आम्ही, म्हणजे प्रायव्हेट माल सुद्धा तिथून कापून देत होते सॉमिलमध्ये. आता प्रायव्हेट माल आणि गव्हर्नमेंट माल, आता तिथं प्रायव्हेटवाले काय करतात, तर समजा कन्व्हर्जन त्यांचं 60% उतार येत असेल तर ते काय करतात, बाहेरचा अवैध माल ॲडजस्ट करण्यासाठी ते काय करतात, नाही आम्हाला 80% उतारी द्या, हो की नाही. आता 80% समजा आपण त्याला उतारी ते मॅन्युप्युलेट करून जर आपण दिलं तर ते 20% माल एकतर जो संबंधित आपण जो कोणी आहे तिथलं गार्ड फॉरेस्टर, ते त्यांना 20% माल तर देतील त्या मालमध्ये मिक्स करून, अदरवाईज कागदावर तर देतील की 20 यांच्या 80% उतारी आली, तर बाहेर जाऊन मग तो माल जंगलातून आणून तो ॲडजस्ट करणार 20% माल. ते असं अवैध होऊ शकतं. पण ते आम्ही बंद केलं. इथं गव्हर्नमेंटमध्ये प्रायव्हेटचा एकही लॉग आम्ही कापत नाही. किती देणार सर? आता जेव्हा आम्ही आता बंद का आपल्या एरियामध्ये एखादी प्रायव्हेट आरागिरी आहे, जेव्हा आपल्याला दर महिन्यात तपासणी करायला लागते, कोणकोणत्या गोष्टी बारकाईने चेक करायला लागतात आरागिरीमध्ये? तेच सांगत आहोत. टीपी चेक करायची, ते कोणत्या टीपी आहे ना, हा विषय तुमचेच RFO किंवा हे सांगू शकतील का? कारण आमच्याकडे तपासणीचं काही फॉर्मेटच नाही. मंथली आपलं मोबाईल स्क्वॉड पण चेक करतं, स्वतः त्या राऊंडचे जे कोण राऊंड ऑफिसर असेल, गार्ड असेल तेही करतात, RFOही करतात. विजिलन्सचे आपले काही सर्कल लेवलचे ऑफिसर्स पण येतात, तेही करतात. एवढे ह्याच्यामध्ये फिल्ट्रेशन जात असतं. आता तुम्हाला सांगायला तेवढं डिटेल मी सांगणार नाही ते, पण मोगम एक रूल आहे की जेव्हा तुम्ही व्हिजिटला जाता ना, तर आपल्या महाराष्ट्र फॉरेस्ट नियमावली जी आहे आपली 14ची, त्याच्यामध्ये सॉमिलबाबतचे सगळे रूल्स दिलेले आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून सॉमिलचे रूल्स पण आहेत. ते रूल वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स स्ट्रिक्टली किती प्रमाणात फॉलो होत आहेत. तुम्ही फक्त जाऊन 2 महिने ऑब्झर्वेशन करा की ह्या सगळ्या गाईडलाईन वाचून झाल्यानंतर तुमच्या सॉमिलमध्ये ह्या फॉलो होत आहेत का, किंवा त्या फॉलो होण्यासाठी आपण ॲज अ डिपार्टमेंट किंवा आपण स्वतः वनरक्षक म्हणून माझी काय जबाबदारी बनते. 2-3 गोष्टी आहे की आपण एक
साधं म्हणजे छोटं सांगते मी, तुमच्या लेवलला एकदम मोठं बंबार्डिंग नाही सांगत. कंपाऊंडच्या बाहेर कोणताही सॉमिलचा माल, ठेकेदारीचा जो माल आणून टाकतात ना, त्या सॉमिलला प्रत्येकाला चतुर्सीमा आणि त्याचा एरिया किती आहे हे दिलेलं आहे. जेव्हा लायसन्स रिन्युअल होतं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बाबी असतात. किती एरिया आहे, त्यांची कोणती मशीन आहे, हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे, त्याचा व्यास, लाईट बिल, ते सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. तुमचा 7/12 कंपाऊंड किती ह्याचे सगळं दिलेलं राहतं. त्या कंपाऊंडच्या बाहेर तुमच्याकडे कोणताही माल पहिला तर पडलाच नाही पाहिजे. पहिली सुरुवात एंट्रीपासूनची, बरोबर. आत आल्यानंतर जे काही रजिस्टर आहे, आवकचं रजिस्टर असतं, जावकचं रजिस्टर असतं, त्याचं तुम्ही रेग्युलर मॉनिटरिंग जेव्हा व्हिजिटले जाताना त्याचं रेग्युलर मॉनिटरिंग केलं पाहिजे. आत्ता तरी सगळीकडे असंच आढळतं ही गोष्ट की प्रत्येकजण स्पीसीज कापतोय. आता लोकल ॲक्च्युली सॉमिलला पण आहे आता प्रायव्हेटमध्ये सर हे कमी झाले. म्हणजे जेव्हा माझ्याकडे मी बघत होते त्यांचा व्यवसाय पण आहे ना कमी होत चालला. लोक माझ्याकडे 5 लायसन्स असे होते की ते त्यांना विकायचे होते, धंदाच होत नव्हता प्रायव्हेटवाल्यांचं, इतकंही होतं. आणि गावखेड्यावर ज्या सॉमिल असतात ना, शेतकरी त्याच्या घरात लग्नासाठी वगैरे फर्निचरसाठी कापून नेतो ना, त्या गोष्टींसाठी त्यांना तेवढं फ्री दिलेले, पण त्याचा गैरफायदा व्यावसायिक स्वरूपामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. तो कसा कंट्रोल करायचा हे तुम्हाला फील्डमध्ये शिकायचं. शेतकऱ्याची अडवण होतो तर सगळ्या प्रोसेससाठी इकडं आणणं, आपल्याकडनं डिपार्टमेंटकडनं परमिशन घेणं, मग तो सॉमिलवर नेणं, तेवढा सगळा सायकल प्रोसेस आपण फॅसिलिट काय करायचं, इझी करायचं शेतकऱ्यासाठी, बरोबर. म्हणून आपलं प्रायव्हेट फॉरेस्ट फेलिंगचा वगैरे रूल काढलाय, बरोबर ना. मग ते फॅसिलिट होण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये दुसरी कोणती चेन आहे की ती त्याचा गैरफायदा घेते हे आपल्याला कंट्रोल करायचं असतं. आणि ते टॅक्टफुली कंट्रोल करावं लागतं. ते फार मोठं त्याच्यामध्ये हे की ते कंट्रोल करता करता तुमचं स्वतःचं करिअरचं कधी नुकसान न होऊ देता ते करावं लागतं. हे डिटेल सांगणार नाही मी. ते आवक रजिस्टर, जावक रजिस्टर ह्याच्यामध्ये शक्यतो आता हे सगळं ॲडजस्ट करण्यासाठी सुबाबूल, निलगिरी अशा स्पीसीजच टाकल्या जातात. कोणी साग चिरायला येतोय आणि अजून काय चिरायला येते अदर दॅन साग, नॉन ह्याच्या टिंबर स्पीसीज, ते असं कोणी शक्यतो टाकत नाही. ते लोक हे करायला, पण जे लिगल आहेत ना, जे लिगल वेने ज्यांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय आणि पूर्ण लिगल वेनी चालतात, ते जो माल आलाय ना, जी स्पीसीज आली तेच टाकतात. त्याच्यात काही मॅनिप्युलेशन ते लोक करत नाही, कारण त्यांचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात स्वरूपाचा असतो. IT, GST ह्या सगळ्या गोष्टी उलाढाली मोठ्या असतात. त्याच्यामुळे ते बारीक गोष्टी करत नाही. हे कोण करतं, जे मीडियम लेवलला रेंजला सॉमिल असतात ते हे लेवलला गोष्टी करतात. ते कसं कंट्रोल करायचं ते तुमचं आणि तुमच्या सिनियरचं सगळ्यांचं पूर्ण रेंजचं मॉनिटरिंग पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही शिकाल फील्डवर. लायसन्स आहे सगळ्याचं. हां, गव्हर्नमेंट आहे ना, आता गव्हर्नमेंट लायसन्सची आवश्यकता आहे. गव्हर्नमेंटसाठी लायसन्सची गरज नाही, स्वतः गव्हर्नमेंट आहे ना एस्टॅब्लिश केलेली स्वतः. रजिस्ट्रेशन कॉपी वगैरे असेल पण रजिस्ट्रेशन असेल, लायसनिंग रिन्युअलची ह्याची आवश्यकता नाही पडत. प्रायव्हेटला जेवढ्या आहेत त्यांना वर्षभरातनं त्याची नोव्हेंबर नंतर प्रोसेस चालू होते रिन्युअलची. ती प्रोसेसमध्ये तुम्हाला सगळा डाटा भरून द्यावा लागतो खालून. तो डाटा फार ह्याच्याने द्यावा लागतो, डोळ्यात तेल घालून. मी अशी पण एक केस बघितली की सर त्याच्याकडं हॉरिझॉन्टल ब्लेड व्यास वेगळा होता जागेवरती आणि फॉर्ममध्ये वेगळा भरला गेला. आणि ही गोष्ट 10 महिने काय म्हणतात डॉंकी मिस्टेक सारखी फॉरवर्ड होत गेली. आणि ती जेव्हा आमचे DCA पण आम्ही स्वतः एक दिवस असंच चेक करायला म्हणून गेलो, त्यांचं मागचं प्रपत्र मागितलं, त्याच्यामध्ये ती मिस्टेक सापडली. म्हणजे आपले मागचे लोक 10 वर्ष किती बारकाईने ते बघत होते आणि तसंच रिन्युअल होत होतं. ठीक आहे, तर ह्या पण गोष्टी असतात. त्याच्यामुळे हे पण रिन्युअल हे वर्षातनं एकदा होतं, त्यावेळेस तुम्हाला बारकाईने सगळ्या ह्या गोष्टी, पण त्याचा पंचनामा वगैरे सगळा करावा लागतो. वनरक्षकपासून वनपालापासून RFOपर्यंत सगळं ते चेननी पुढं जातं पंचनाम्याचं. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जॉईन कराव्या लागतात. लाईट बिलांच्या ज्या गोष्टी आहेत बरेच, आता हा विषय आपल्या ते म्हणून डिस्कस करायला काय नाही. कोणत्या स्पीसीजसाठी मी ते नाही सांगत, कोणत्या जिल्ह्यातलं हे पण नाही सांगत. पण सॉमिल बंद आहे हे सांगितलं, बऱ्याचशा सॉमिल ह्या बंद आहेत सांगितलं. ॲक्च्युअलमध्ये त्या रनिंग होत होत्या. ठीक आहे, कोर्टामध्ये जेव्हा PIL गेली आणि सगळा रिझल्ट आला त्याच्यानंतर व्हेरिफिकेशनला आपलाच मोबाईल स्क्वॉड, आपलेच डिव्हिजनचे थर्ड पार्टी लोक लावले, हायर ऑफिशियल्स. त्याच्यामध्ये कळलं कसं त्यांनी टॅक्ट ओळखली की सॉमिल चालू होत्या. तुम्हाला काय वाटतं कसं ओळखलं असेल? लाईट बिल, राईट. लाईट बिल जेव्हा तुम्ही व्हिजिटला जाता ना तेव्हा तुम्हाला हे रनिंग मीटर ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. लाकडाचे जे हॅमर पडलेले असतात, जो माल आलाय पासिंग झालाय का ACF कडनं, ते सुद्धा तुम्हाला बघायचं. त्याच्या ज्या TP आहेत त्या TPनुसार तो माल आहे का, त्या माला व्यतिरिक्त एक्स्ट्रा माल आहे का, मग त्याला पासिंग नाही, मग हा बाबा कुठून आणला, काय आणला, ह्या सगळ्या गोष्टी मॉनिटरिंगच्या आहेत.
या तुम्ही अनुभवातनं शिकणार आहे. सॉमिलचं चेकिंग करणं म्हणजे खूप मोठी हे आहे. म्हणजे जबाबदारी खूप आहे. आता तुम्हाला एक एक लॉग एक एक नग मोजावं लागेल, त्याची कमी आहे किंवा जास्त आहे रेकॉर्डवर जे काही आहे तो तुम्हाला फिजिकली बघावं लागेल, तेव्हाच तुम्ही त्याच्या हां. आणि कन्व्हर्टेड टिंबर आहे ना, त्याचं फ्रॉड आहे का लिगल हे ओळखणं फार डिफिकल्ट गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही हायवेवरती किंवा कुठे तुमच्या नाक्यावर एखादा गाडी पकडता आणि त्याच्यामध्ये सॉन टिंबर कन्व्हर्टेड टिंबर आहे, त्यावेळेस ते लिगल आहे इलिगल हे आहे हे ओळखण्याचं सर हे सगळं अनुभवातनं शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. एवढं इझी नाही आणि पण सापडतं, एक दोन वेळा सापडलेले वेस्टेज पर्सेंटेज हे पण बघणं आवश्यक आहे. ते जस्टिफाय पण झालं पाहिजे. जेव्हा ते लोक वेस्टेज ऍडजस्ट करतात ना, ते जस्टिफाय पण व्हायला पाहिजे. त्याचं रेव्हेन्यूचं सर कसं अकाउंट हँडल करतात? रेव्हेन्यू आमचे डिव्हिजन लेवलवर अजून काय प्रश्न? आपल्याला ऑर्डर कशी मिळते? कसल्या ऑर्डर? जसे आता तुम्हाला घर बांधायचं आहे, तुम्हाला माहित आहे की इथं जे मिळते गव्हर्नमेंटचं, तुम्ही आमचा समजा कॉन्टॅक्ट नंबर नेला असेल किंवा मित्रामार्फत तुम्ही कॉन्टॅक्ट केला असेल तर तिथे येऊन ऑर्डर देता तुम्ही. ऑनलाईन नाही, ऑनलाईन तर नाही आता सध्या, पण इथलं कॉन्टॅक्ट घेऊन मग तुम्ही तुमच्या सुताराकडून कार्पेंटरकडून लिहून घेणार की तुम्हाला हे घर बांधायचं तर त्याला साईज कुठली कुठली लागेल तो लिहून देईल आणि त्यानुसार तुम्ही साईज आम्हाला फॉरवर्ड केलं तर आम्ही कोटेशन देतो इथून. सुद्धा लोक लाकूड डेपोमधनं खरेदी करतात किंवा स्वतःचा शेतकऱ्याचा असतो तो चिरानला जातो प्रायव्हेट सॉमिलमध्ये आणि गव्हर्नमेंट सॉमिलमध्ये चिरानला येणे ह्याच्यातला काय डिफरन्स आहे? ठीक आहे, लोकल अवेलेबल आहे, त्यांना डिस्टन्स जवळ आहे म्हणून येत आहेत, रेट्सचा काय फरक आहे का? आपल्याकडे जे येतात ते क्वालिटीचे. बाहेर आता एक ठाण्याचेच शहापूरचेच एक आले होते आमच्याकडे, ठाकरे म्हणून, त्यांनी 90 लाखाचं कोटेशन दिलं आमच्याकडून बंगला बांधण्याचं होता बांधला, पण ते मग म्हणाले की आता 90 लाख आपलं पूर्ण वाईट मनी आणि ऑनलाईन घेतो आम्ही, म्हणजे कॅशमध्ये पेमेंट नाही स्वीकारत, पूर्ण ट्रान्झॅक्शन अकाउंटमध्ये करावं लागतं, त्यात GST आहे, इन्कम टॅक्स आहे सगळं. तर ते सर म्हणाले मी इथं एवढं तर वाईट मनी नाही शो करू शकत, मग मला बाहेरून कुठून तरी 50% माल घेऊन द्या, मी तुमच्याकडून 50% घेतो. म्हणजे चला आता एवढा मोठा कस्टमर आहे तर मग मी बाहेरच्या एक स्वामीवर जाऊन बघितलं तर त्यांनी याच आमच्याकडे जे लॉग आहेत त्याच साईजचे लॉग त्यांनी 5,000 रुपये पर CFT नुसार देतो असं कमेंट केलं. आणि जे दुसरे लॉग होते जे की त्यांनी आमच्याकडून परचेस केले होते तर ते म्हणून नाही सर आम्हाला हे परवडणार नाही, की आम्हाला 7,000 8,000 रुपये पर CFT द्यावं लागेल. म्हणून हा डिफरन्स कसं आता पुढच्या पार्टीला काय सांगायचं डिफरन्स आहे? तर ते म्हणाले हे एक म्हणजे खसऱ्याचा माल म्हणजे शेतकऱ्याचा माल आहे जो अनमॅच्युअर्ड असतो, आणि हा जो आहे तो तुमचा आपल्या जंगलमधला आहे, तो आपण मॅच्युअर्ड झाल्याचे कापत नाही. तर याचे ग्रेन्स आणि याची ग्रेन्समध्ये फरक आहे ना, याची क्वालिटी आपल्या याची क्वालिटीमध्ये फरक येणार, म्हणून तो रेट डिफरन्स आहे. त्यातल्या त्यात आम्ही तुमच्याकडून परचेस केलेला आहे 6,000 पर CFTनं, तर आम्ही प्रॉफिट 1,000 रुपये बुक करून 7,000ला विकणार. हा जो 5,000चा आहे हा आम्हाला 2,000मध्ये 3,000मध्येच मिळालेला आहे, म्हणून आम्ही तो प्रॉफिट बुक करून तो 5,000मध्ये विकत आहे. हे जेव्हा मी त्यांना सांगितलं तर ते परत कन्फ्युजन होऊन गेले समोरची, नाही म्हणे माल तसं मी त्याला फोटोही पाठवलेला असतो, माल तर सारखाच दिसतोय, मग रेटमध्ये फरक, मग ते कन्फ्युज होऊन गेले की घ्यायचं कोणता. तर हे असते म्हणजे गव्हर्नमेंट बाहेरून जे कस्टमर येतात बाहेर त्यांना वेळ पडला तर स्वस्तामध्ये मिळेल आणि ते मिक्स पण करतात कधी कधी. आता याने प्रश्न विचारला किंवा आपल्यानंतर तो टीक आहे का नॉन टीक कसं ओळखायचं, का आपल्याला काही काही स्पेसिस ओळखू पण नाही येत का हा खरंच टीक आहे की काय, तर ते मग फसवेगिरी होते बाहेर. तर म्हणून ते आपल्याकडे गव्हर्नमेंटमध्ये कसं इथं आमच्याकडे नॉन टीकचं एकही लॉग आतमध्ये येत नाही आणि आम्हाला फसवेगिरी करायची काही विषयच नाही. इथे आपण आम्ही काही बिझनेस नाही करून राहिलो, ड्युटी करता येतं, ड्युटीचा पार्ट म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी करत आहोत. म्हणून ते एक विश्वास घेऊन आपल्याकडे बरेचसे आता मुंबईचे बरेचसे कस्टमर आपल्या कमीत कमी नो लिमिट जास्तीत जास्त काही लिमिट सोपा बी पगार राहत आहे ना. हां कोणी पण येऊ शकतं. आमचा नंबर ठेवा आणि तुमचं घर बांधताना इथंच ऑर्डर नंबर सांगूनच द्या 7972
7972 झाला 143039 परेड सावधान. जैन सर हे आमचे एसीएफ सर आहेत. झाली बघितली सामील वगैरे येस सर घेतली. येस सर भारताचे जे आता मंत्री बसतील कॅबिनेट त्यांच्यासाठी गाडी लागलेली त्यांचा माल चालला आहे ना. म्हणजे पूर्ण जे कॅबिनेट बसणार आहे आपलं त्यांचे जे मिनिस्टरचे रूम वगैरे पीएमओ ऑफिस पीएमओ नाही पीएमओ वेगळे कॅबिनेटची सेंट्रल सेक्रेटरी केंद्रीय सचिव म्हणजे भारताचे सगळे कॅबिनेट मिनिस्टर त्याच्यानंतर भारताचे पूर्ण भविष्यातले पंतप्रधान त्याच्यानंतर भारतात येणारे दुसऱ्या देशांचे राष्ट्रपती त्यांची रूम त्याच्यानंतर भारताच्या होणाऱ्या सगळ्या कॅबिनेट मीटिंग म्हणजे माहिती आहे ना महाराष्ट्राची कॅबिनेट असली आज कॅबिनेट झाली आहे ना तर भारताच्या पूर्ण कॅबिनेट त्याच्यानंतर श्रीराम मंदिराचे पूर्ण दरवाजे त्याच्यानंतर भारत मंडपम त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्रातलं सांगायचं झालं तर कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर आहे ना ते इथूनच गेलेलं आहे ना त्यामुळे आपल्या महाराष्ट्राला एक ओळख मिळाली आहे ना आणि सगळ्या फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी मोठी गोष्ट आहे. तर तुम्ही नवीन आहात सर्व्हिसमध्ये आहे ना तर चांगल्या पद्धतीने शिकून घ्या सगळ्या गोष्टी कारण ट्रेनिंग हा पार्ट बऱ्याचदा इंटरॅक्शन करायचा किंवा शिकण्याचा